आणि मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये सुनावणी झाली। सुनावणीचा निकाल संध्याकाळी उशिरा येण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या वेबसाईटद्वारे हा निकाल आपल्या सगळ्यांनाच कळेल। याचिका जर फेटाळली गेली तर अधिवेशनाच्या तोंडावर सरकारच्या अडचणी वाढतील, पण जर याचिकाकर्त्यांना नोटीस किंवा खुल्या सुनावणीला कोर्टाने मंजुरी दिली तर महाराष्ट्र सरकारसाठी, राज्य सरकारसाठी हा प्रचंड मोठा दिलासा असेल। या निकालाबाबत 3 शक्यता वर्तवल्या जात आहेत। क्युरेटिव्ह पिटिशन जेव्हा दाखल होते त्यावेळेस 3 शक्यता असतात। त्या शक्यता नेमके काय आहेत आणि त्या शक्यतांपैकी कोणती शक्यता जर खरी ठरली तर परिणाम काय होतील यावर नजर टाकते। पहिली शक्यता, याचिका फेटाळली जाऊ शकते। दुसरी शक्यता आहे याचिकाकर्त्यांना नोटीस दिली जाऊ शकते, म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांना नोटीस दिली जाऊ शकते, कारण सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। आणि तिसरी शक्यता आहे सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल आणि जर असं झालं तर त्यासाठी पुढची तारीख सुप्रीम कोर्टाकडून दिली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।